आज मला चॉकलेट केकची एक छोटीशी ऑर्डर मिळाली होती. तो मला बनवायचा होता, म्हणून म्हटलं तुमच्याशी ही रेसिपी शेअर करावी. तर आज आपण चॉकलेट केक कसा बनवायचा हे बघणार आहोत. चवीला अप्रतिम लागतो आणि बनवायला तर खूपच सोपं आहे. प्रत्येकाला 100% जमणार म्हणजे जमणारच. आणि आपण खूप स्टेप बाय स्टेप हा केक कसा बनवायचा हे बघणार आहोत, बेसपासून ते पूर्ण आयसिंगपर्यंत. तर लगेच केक कसा बनवायचा हे पाहूयात. त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तसेच बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवरती देखील दाबा. त्यामुळे काय होतं, मी ज्या अशा खूप साऱ्या नवीन नवीन रेसिपी अपलोड करते तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येतं आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होत. तर लगेच हा चॉकलेट केक कसा बनवायचा हे आपण पाहूयात. तर चॉकलेट केक बनवण्यासाठी आपल्याला अगोदर चॉकलेट प्रेमिक्स घ्यायचं आहे. 1 कप प्रेमिक्स घेतलेला आहे मी. 240 ml चा कप आहे. अर्धा किलो केकसाठी 1 कप प्रेमिक्स बरोबर होतं. त्यात आपल्याला 3 ते 4 थेंब चॉकलेट इसेन्स करायचे आहे. इथे मी चॉकलेट प्रेमिक्स घेतले. तुम्हाला जर चॉकलेट प्रेमिक्स घ्यायचं नसेल तर बिना प्रेमिक्सचा केक कसा बनवायचा हा व्हिडिओ आपण अगोदर पाहिलेला आहे. तो जर तुम्ही पाहिलेला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्यानंतर आता आपल्याला यात थोडंसं तेल घालायचं आहे. 1 टेबलस्पून जवळपास. ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता हे बॅटर बनवण्याच्या अगोदरच आपल्याला केक टीन तयार करून घ्यायचं आहे. तसेच कढई देखील प्रीहीट होण्यासाठी ठेवायची आहे. मी देखील ठेवलेली आहे. बॅटर आपलं रेडी आहे. कन्सिस्टन्सी याची तुम्ही पाहू शकाल. 1 कप पाणी घेतलं होतं आपण, त्यातलं अर्धच पाणी आपल्याला लागलेलं आहे. म्हणजे अर्धा कप पाणी आपल्याला हे बॅटर बनवण्यासाठी लागलेलं आहे. बॅटर आता आपल्याला केक टीन मध्ये ओतून घ्यायचं आहे. केक टीन मी अगोदरच तेलाने ग्रीस करून घेतला. त्यानंतर त्यात बटर पेपर लावून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही हा मैद्याने डस्ट करून घेऊ शकता. सर्व बॅटर मी आता या टीन मध्ये ओतून घेते. सर्व बॅटर मी या टीन मध्ये ओतून घेतलेलं आहे. टीन आता आपल्याला असा 2 ते 3 वेळा टॅप करायचा आहे. म्हणजे यात जे एअर बबल्स असतील ते बाहेर निघतील. अशा प्रकारे आता हा टीन आता आपल्याला आपण जी कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवलेली आहे त्यात ठेवायचा आहे आणि बेक करून घ्यायचा आहे. कढईत मी असं एक स्टँड ठेवलेलं होतं आणि एकदम गॅसची फ्लेम कमी करून ही कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली होती. त्यामध्ये आता हा डबा ठेवून घेते. त्यानंतर पुन्हा आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 20 ते 25 मिनिट एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. वेळ थोडाफार कमी जास्त लागू शकतो. बरोबर 20 ते 25 मिनिट होत आलेले आहेत. आपण केक चेक करूयात झालाय की नाही तर. आणि यात आता आपल्याला टूथपिक किंवा मग अशी एखादी काडी टाकून पाहायची आहे. अशी टूथपिक ही काडी क्लीन येते, तुम्ही पाहू शकाल. म्हणजे केक आपला झालेला आहे. लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हा केक काढून घेऊन आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण याला आयसिंग करून घेऊयात. बेस आपला थंड होतोय तोवरच आपल्याला शुगर सिरप बनवून घ्यायचं आहे. तर या चमच्याने मी 1.5 चमचा साखर घेतलेली आहे आणि 3 ते 4 चमचे पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 1 ते 2 थेंब फक्त चॉकलेट इसेन्स घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गरम पाणी घालायचं आहे म्हणजे साखर लवकर मेल्ट होते. साखर आता विरघळवून घ्यायची आहे. तसं साईडला ठेवलं तरी चालतं, कारण आपण दुसरे कामं करूच तर साखर विरघळली जाते. हे आता आपण साईडला ठेवूयात आणि बाकीची तयारी करून घेऊयात. आता चॉकलेट केक म्हटलं तर मग चॉकलेट तर लागणारच. तर इथे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे 100 ग्रॅम. एवढं लागणार नाही आपल्याला, थोडंसं उरेल यातलं. पण आपल्याला हे थोडंसं असं बारीक बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे हे लवकर मेल्ट होतं. हे अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. सगळं चॉकलेट मी असं कट करून घेतलेलं आहे आणि एवढंसं चॉकलेट हे ठेवते साईडला मी. हे बारीक करून घेतलेलं चॉकलेट मी आता एका वाटीत काढून घेतलेलं आहे
आणि हे आता आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी एका छोट्या कढईत गरम पाणी करून घेतलेलं आहे। पाणी छान उकळवून घेतलेलं आहे आणि त्यात आपल्याला ही चॉकलेटची वाटी अशी धरून ठेवायची आहे आणि चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे। गरम पाण्याची उष्णता लागल्याने लगेच चॉकलेट मेल्ट व्हायला सुरुवात झाली, तुम्ही पाहू शकाल। हे असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मेल्ट करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिट असं हलवून घेतल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकाल चॉकलेट छान मेल्ट झालेलं आहे। हे आता आपल्याला असंच गरम पाण्यात ठेवायचं आहे, नाहीतर मग हे घट्ट होईल। आणि आता आपल्याला केकच्या आयसिंगसाठी व्हिपिंग क्रीम फेटून घ्यायची आहे। मेल्ट केलेल्या चॉकलेटपासून हे आपल्याला असं केक डेकोरेट करण्यासाठी बनवून घ्यायचं आहे। काही नाही, एखाद्या प्लास्टिक पेपरवरती मेल्ट केलेलं थोडं थोडं चॉकलेट घालायचं आहे। त्यावर परत प्लास्टिक पेपर टाकायचा आहे आणि बोटाने हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटातच हे सेट होतं। आता आपण केकच्या आयसिंगसाठी व्हिपिंग क्रीम फेटून घेऊयात। त्यासाठी मी 1 कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे। ही मी आता एका बाउलमध्ये ओतून घेते आणि त्यात 7 ते 8 थेंब चॉकलेट इसेन्स घालते। ही क्रीम आता आपल्याला फेटून घ्यायची आहे। क्रीम आपल्याला कमी स्पीडवरून जास्त स्पीड करत फेटून घ्यायची आहे। तसेच क्रीम जास्तही फेटायची नाही, जास्त जर फेटली तर मग ती अशी केकला लागत नाही, वरती तरंगते। तसेच कमीही फेटून घ्यायचं नाही, जर कमी फेटली तर मग ती जास्त पातळ होऊ शकते आणि लगेच त्याचं पाणी होऊ शकतं। अशा प्रकारे आपल्याला क्रीम फेटून घ्यायची आहे, म्हणजे हे जे बाउल आहे ते उलटं केलं तरी यातून क्रीम खाली पडत नाही। यात आता आपल्याला आपण जे चॉकलेट मेल्ट केलेलं आहे ते 3 चमचे चॉकलेट यात घालायचं आहे आणि परत आपल्याला ही क्रीम थोडीशी फेटून घ्यायची आहे। चॉकलेट फक्त व्हिपिंग क्रीम मध्ये मिक्स झालं पाहिजे इतपतच। आता चॉकलेट यात व्यवस्थित मिक्स झालं की ही क्रीम आपल्याला लगेच पायपिंग बॅग मध्ये भरून घ्यायची आहे। ही सगळी प्रोसेस होईपर्यंत आपला बेसही छान थंड झालेला आहे। हा डब्यातून मी काढून घेते। त्याचा बटर पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे। खूप छान स्पंजी बेस आपला तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकाल। हा मी आता 2 लेअरमध्ये कट करून घेते। तुम्ही याचे 3 लेअर देखील बनवू शकता। तुम्हाला चाकूने लेअर करायला जमत नसेल तर तुम्ही याला थ्रेडने देखील कट करू शकता। अशा प्रकारे आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे आणि लगेच आता आयसिंग करून घ्यायची आहे। आपल्याला या बेस बोर्डला अगोदर थोडीशी क्रीम लावून घ्यायची आहे, म्हणजे केक हलत नाही, आयसिंग करायलाही सोपं जातं। आणि जी वरची साईड आहे ती मी आता खाली ठेवलेली आहे। यावरती आता आपल्याला शुगर सिरप लावून घ्यायचं आहे। बऱ्यापैकी साखर विरघळलेली आहे यातली, तुम्ही पाहू शकाल। शुगर सिरप आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे सर्व केकला आणि त्यानंतर आता फेटून घेतलेली व्हिपिंग क्रीम लावायची आहे। पायपिंग बॅगमध्ये जर अशी क्रीम भरून घेतली तर आयसिंग करायला सोपं जातं। अशी आपल्याला यावरती क्रीम लावून घ्यायची आहे आणि स्पॅच्युलाच्या मदतीने पसरवून घेऊन क्लीन करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल। त्यानंतर आता आपल्याला केकची दुसरी लेअर ठेवायची आहे, जी सगळ्यात खालची साईड आहे ती मी वरती ठेवते। यावर देखील आता आपल्याला शुगर सिरप लावून घ्यायचं आहे। त्यानंतर क्रीम आपल्याला अशी यावरती पसरवून घ्यायची आहे, लावून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आता आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे, क्लीन करून घ्यायचं आहे याला। अगोदर स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला क्रीम लावून क्लीन करून घ्यायचं आहे। त्यानंतर असं तुमच्याकडे ATM कार्ड असेल तर त्याने देखील तुम्ही क्लीन करू शकता, किंवा असं एखादं जाड कार्ड असेल तर त्याने देखील याला आकार देऊ शकता। खूप छान क्लीन होतं हे। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल। त्यानंतर वरती जी आलेली क्रीम असते ती आपल्याला मध्ये अशी पसरवून घ्यायची असते। अशा प्रकारे आपल्याला आयसिंग करायचे आहे। केकला छान शेप द्यायचा आहे, तुम्ही पाहू शकाल। खूप छान प्रकारे आयसिंग झालेली आहे। आता ह्या ज्या बेस बोर्डला क्रीम लागलेली आहे ती आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे, साफ करून घ्यायचं आहे बोर्ड अशा प्रकारे। आणि आता हा केक आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि तोवर लगेच आपलं चॉकलेट जरासं थंड झालेलं असतं, घट्ट झालेलं असतं, तर आपल्याला परत कढईत गरम पाणी करायचं आहे। ते चॉकलेटचं बाउल गरम पाण्यात धरायचं आहे। त्यात 1 ते 2 चमचे दूध घालायचं आहे आणि 1 चमचा फक्त आपलं नॉर्मल तेल घालायचं आहे, फ्लेवरचं तेल घालायचं नाही। ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चॉकलेट असं पातळ करून घ्यायचं आहे आणि ते पातळ केलेलं चॉकलेट आपल्याला केकवरती घालायचं आहे आणि ते स्पॅच्युलाच्या किंवा मग चमच्याच्या मदतीने असं पसरवून घ्यायचं आहे। साईडने देखील असं चॉकलेट सोडायचं आहे, ऑटोमॅटिक देखील पसरले जातं। थोडंसं आपल्याला चमच्याने देखील सोडायचं आहे।
तुम्ही हे पायपिंग बॅगमध्ये भरून देखील सोडू शकता. आणि त्यानंतर चॉकलेट सेट होण्यासाठी केक आपल्याला परत 5 ते 10 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. आणि त्यानंतर स्टार नोझलचा वापर करून आपल्याला केकवरती डिझाईन करून घ्यायची आहे, फ्लावर्स बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला दुसरी कुठली डिझाईन करायची असेल तर तुम्ही ती देखील करू शकता. तुमच्या आवडीनुसार केक डेकोरेट करू शकता. सर्व फ्लावर्स बनवून झालेले आहेत आणि काय सुरेख केक दिसतोय, तुम्ही पाहू शकाल. आता आपल्याला आपण जे चॉकलेटचे चिप्स बनवलेले आहेत ते यावरती लावायचे आहे. आणि केक आपला तयार आहे. खूप छान केक आपला तयार झालेला आहे. दिसायला जेवढा छान दिसतो, खायला त्यापेक्षाही मस्त लागतो. आणि बनवायला तर किती सोपं आहे, तुम्ही पाहिलंच आहे. तरी नक्की बनवा. आणि कशी वाटली तुम्हाला चॉकलेट केकची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. चॉकलेट केक आवडला असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. बाय बाय.